नमस्कार, एक बार फिर से आपका स्वागत है सी न्यूज भारत में। महाराष्ट्र बुलेटिन में शुरुआत करेंगे बुल्ढाना से, जहां भव्य तिरंगा रैली का आयोजन किया गया, और साथ ही बात करेंगे नांदेड़ की, जहां मुफ्त वैद्यकीय शिविर का आयोजन किया गया। इन तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले के बाद भारतीय सेना ने ऑपरेशन सिंदूर के तहत पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दिया। इसके बाद देश भर में देशभक्ति की लहर दौड़ गई, और इसी क्रम में बुल्ढाना जिले के मलकापुर शहर में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी एवं माजी सैनिक तथा विभिन्न संगठनों के हजारों कार्यकर्ताओं की उपस्थिति में भव्य तिरंगा रैली निकाली गई। रैली हुतात्मा स्मारक क्षेत्र से शुरू हुई और शहीद संजय सिंह राजपूत समाधि पर समाप्त हुई। इस रैली में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के पदाधिकारियों के साथ साथ सामाजिक और राजनीतिक क्षेत्र के गणमान्य व्यक्ति, पूर्व सैनिक पदाधिकारी, ग्रामीण, महिलाएं, युवा और वरिष्ठ नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए। हुतात्मा स्मारक पर माजी सैनिकों ने पुष्प चक्र अर्पण किया तथा शहीद संजय सिंह राजपूत स्मारक पर वीर पत्नी राजपूत ताई ने पुष्प चक्र अर्पण किया। इस संबंध में माजी सैनिक मुरलीधर झनके और कमेटी मेंबर और हरीश रावल ने क्या कुछ कहा, आप भी सुनिए। मैं माजी सैनिक सूबेदार मुरलीधर झनके, मलकापुर, जो पहलगाम में दहशतवादी हमला हुआ है उसका हम माजी सैनिक और पूरा भारत देश निषेध करते हैं। और पहलगाम में जो ऑपरेशन सिंदूर, अपने पहलगाम के विरोध में अपने भारत देश ने ऑपरेशन सिंदूर का जो ऑपरेशन चलाया है, उस सिंदूर में जो सक्सेसफुल विजय हुआ है उसका हम जो सेना के जवान हैं उन सभी जवानों का मनोबल ऊंचा करते हैं। और जब हमें भारतीय सैनिक माजी सैनिकों को सीमा पर अभी भी अगर बुलाया जाता है तो हम सेना के सभी माजी सैनिक अभी भी जाने के लिए तैयार है, क्योंकि हमने अपने देश के लिए कुछ अनुभव दिया है। हम उस क्षेत्र में रहे हैं, जम्मू कश्मीर में ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन पवन, ऑपरेशन कारगिल का जो ऑपरेशन विजय, वो भी, और उस इलाके की पूरी जानकारी है। अभी भी हम अलर्ट है और हमारे सैनिकों के साथ हम लड़ने के लिए तैयार है। पाकिस्तान को हम मुंहतोड़ जवाब देने के लिए तैयार है। पाकिस्तान के 4 टुकड़े भी हो जाएंगे और उनके लिए हम पर माजी सैनिक अभी भी आदेश आने पर जाने के लिए तैयार है। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आज काँग्रेस पक्षातर्फे, महाविकास आघाडीतर्फे जो पुलवामाचा हल्ल्याचा आपल्या सैनिकांनी बदला घेतला आणि जे सैनिकांनी शौर्य केलं, त्या शौर्याची गाथा गाण्यासाठी माजी सैनिकांच्या नेतृत्वात आम्ही इथे मलकापूर शहरामध्ये एक मोठी तिरंगा रॅली काढली। आणि तिरंगा रॅलीत आम्ही आमचे जे शहीद झालेले संजय सिंह राजपूत आहे त्यांच्या स्मारकाला आज भेट दिली। त्यांची वीरपत्नी इथे आहे। आमचे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी, राजू पाटील, आम्ही सगळेजण इथे आज मोठी रॅली काढून इथे जमा झालेलो आहे। या निमित्त मला असं सांगायचं आहे की आपल्या सैनिकांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचं सर्व नागरिकांनी, सर्व देशातल्या लोकांनी त्याचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि देशाबद्दल प्रेम जागृत करण्यासाठी अशा रॅली प्रत्येक ठिकाणी काढायला पाहिजे, अशी मी सगळ्यांना विनंती करतो। महाराष्ट्र बुल्ढाना से सी न्यूज संवाददाता संदीप सावजी की रिपोर्ट। महाराष्ट्र के प्रतिष्ठित ठाणे जिले के सोलारिस हॉस्पिटल के डॉक्टर अमित आईवले ने नांदेड़ के ब्रेन ट्यूमर मरीजों को जीवन दान दिया है। दरअसल हर साल लगभग 10 लाख भारतीयों को पिट्यूटरी एडेनोमा की समस्या होती है, जिससे सिरदर्द और दृष्टि में बदलाव जैसे लक्षण दिखाई देते हैं। इसी पृष्ठभूमि में नांदेड़ शहर में सोलारिस हॉस्पिटल ने अनुसुईया चैरिटेबल ट्रस्ट के सहयोग से मुफ्त चिकित्सा शिविर का आयोजन किया, जिसमें ठाणे के कासार वडवली स्थित सोलारिस मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ने 2 किसानों की जान बचाई और उनके मस्तिष्क से ट्यूमर निकालकर उन्हें फिर से दृष्टि प्रदान की गई। हॉस्पिटल के निदेशक डॉक्टर अमित आईवले ने पत्रकार परिषद में बताया कि पिट्यूटरी एडेनोमा अपेक्षाकृत सामान्य है, जो सभी ब्रेन ट्यूमर में से लगभग 10 से 15% होते हैं। उनके आकार और स्थान के अनुसार वे विभिन्न लक्षण उत्पन्न कर सकते हैं, जिनमें हार्मोनल असंतुलन, सिरदर्द और दृष्टि संबंधी समस्याएं शामिल हैं। जी सर, बोलिए। नमस्कार, मी डॉक्टर अमित आईवाळे, कन्सल्टंट न्यूरोसर्जन, सोलारिस हॉस्पिटल ठाणे। नांदेडला येण्याचं कारण एवढंच होतं की बरेच पेशंट नांदेडवरून मेंदूच्या गाठीसाठी माझ्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यांना योग्य प्रकारे इलाज होऊन त्यांना सक्सेसफुली आपल्याला परत घरी पाठवता आलेलं आहे। आणि त्याच दृष्टीने नांदेडमध्ये आपल्याला 1 तारखेला 1 जूनला एक ब्रेन ट्यूमर अवेअरनेस आणि स्पाइन प्रॉब्लेम अवेअरनेसचा एक कॅम्प करायचा आहे की ज्यामध्ये
डॉक्टर न्यूरोसर्जनचं कन्सल्टेशन आणि बाकीचे तपासांमध्ये पेशंट्सला मदत होणार आहे आणि त्याचनंतर त्यांच्या पुढच्या इलाजासाठी अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोलारिस हॉस्पिटलच्या वतीने त्यांना इलाजासाठी मदत केली जाईल. जर त्यांचं काही ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन असेल तर त्याच्यासाठीही त्यांना गायडन्स दिला जाईल. सध्या जे ऑपरेशन आम्ही केले आहे ते पिच्युटरी मॅक्रोडिनोमाचे पेशंट्स होते आणि त्यांना नाकाद्वारे म्हणजेच बिनटाक्याचे मेंदूतल्या गाठीचे ऑपरेशन ट्रान्सनेझल रूटने आम्ही करू शकलो आहे. आणि याच्यामध्ये कॉम्प्युटर गायडेड असिस्टन्स म्हणजेच न्यूरो नॅव्हिगेशन सिस्टीम की ज्यामध्ये आम्ही पेशंटचे ऑपरेशनच्या आधीचे MRI कॉम्प्युटरमध्ये अपलोड करून त्याचबरोबर हे ऑपरेशन कॉम्प्युटरच्या गायडन्समध्ये आणि दुर्बिणीने केले जाते की ज्यामुळे पेशंटला मेंदूचे ऑपरेशन करताना कुठेही कवटीला कट न करता नाकाद्वारे ऑपरेशन केले जाते आणि त्यानंतर त्यांची दृष्टीही जी गेली असते ती दृष्टीही आपल्याला इम्प्रूव्ह करता येते. त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त फायदा नांदेडकरांना व्हावा हीच अपेक्षा घेऊन आलेलो आहे. साधारणतः किती खर्च अपेक्षित आहे? युजली या ऑपरेशनचा खर्च हा 3.5 ते 6 ते 7 लाखापर्यंत होत असतो. पण याच्यामध्ये मी जसं म्हणलो की अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि मुख्यमंत्री निधी याद्वारे पेशंटला प्रत्येक जागेवरती जसं तपास आहेत किंवा त्यांना ऑपरेशन आहे तर त्याच्यामध्ये मदत केली जाईल. महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये समावेश आहे? नाही, अजूनही मेंदूच्या ऑपरेशनचे अजून महात्मा फुलेमध्ये आमच्या हॉस्पिटलला अजून ती सोय झालेली नाही आहे तर त्याच्यामध्ये आपण अजून मदत करू शकत नाही. शिबिर किती तारखेला आहे सर? शिबिर 1 जून तारखेला आहे. शिबिर हे आपल्या गुरुद्वाराच्या हॉस्पिटलमध्ये असणार आहे आणि तिथून आपल्याला गुरुद्वाराची मदत पूर्णतः मिळत आहे. आपलं हॉस्पिटल ठाण्यामध्ये कुठं आहे सर? ठाण्यामध्ये घोडबंदर रोडला कासरवडोली येथे हॉस्पिटल आहे. जी मुलं ॲबनॉर्मल आहेत साधारणतः मानसिकदृष्ट्या ते व्यंग आहेत असल्यावर ते उपचार होऊ शकतो का? त्याच्यावरती न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर दीपक आयवाळे हे जास्ती योग्य प्रकारे आपल्याला ओपिनियन देऊ शकतील. कारण काही आजार हे ऑपरेशन येतात तर काही आजार हे औषधांवरती बरे होणारे असतात आणि आम्ही दोघं भाऊ डॉक्टर दीपक आयवाळे आणि डॉक्टर अमित आयवाळे हे जसे आम्ही एक न्यूरोलॉजिस्ट मेडिसिन म्हणजे औषधांचा इलाज देतो आणि दुसरा सर्जरी म्हणजे ऑपरेशनचे इलाज दिला जातो आणि त्यामुळेच पेशंटला फायदा आहे की दोन्ही प्रकारचे ओपिनियन आणि कुणाला ऑपरेशन लागेल आणि कुणाला नाही याचे योग्य आकलन त्यांचं केलं जातं आणि त्यांना योग्य तो सल्ला दिला जातो. डॉक्टर पण येणार आहेत शिबिर? त्यांचा पण येण्याचा प्रयत्न आहे. त्यांचा एक दुसरा एक कार्यक्रम आहे तर ते मी आता मला रिक्वेस्ट केली सरांनी त्यामुळे मी प्रयत्न करेन की त्यांनी यावं. ओके सर, ठीक, धन्यवाद. महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट. फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही. देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए आप जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ. हर खबर आपके साथ, आपके हाथ.